नमस्कार, आप देख रहे हैं द हिंद 24 न्यूज और मैं हूं आपके साथ साक्षी। आई नजर डालते हैं आज की बड़ी खबरों की ओर। ठाकरे गुट के विधायक नितिन देशमुख का अकोला स्थित महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग कार्यालय में धरना शुरू हो गया है। विधायक देशमुख का धरना पिछले 2 घंटे से जारी है। मूर्तिजापुर स्थित जीवन प्राधिकरण कार्यालय में संविदा पर कार्यरत कंप्यूटर ऑपरेटर एक महिला से कार्यालय के 2 अधिकारियों ने शारीरिक सुख की मांग की। शारीरिक सुख की मांग करने वाले दोनों अधिकारियों के नाम उप अभियंता DB कपिले और शाखा अभियंता इंगले हैं। विधायक नितिन देशमुख का धरना दोनों को उनके पदों से बर्खास्त करने और उनके खिलाफ सख्त कार्रवाई करने की मांग को लेकर चल रहा है। इस बीच विधानसभा अध्यक्ष से इस मामले पर ध्यान देने की मांग की गई, लेकिन नितिन देशमुख ने आरोप लगाया है कि विधानसभा अध्यक्ष इस पूरे मामले से ध्यान हटाने में कामयाब रहे। साथ ही विधानसभा अध्यक्ष को भी मैनेज किया गया होगा, क्योंकि आरोपी अधिकारी खुद ऐसा कह रहे हैं। देशमुख ने साफ साफ कहा, इस पूरे मामले में एक महिला कंप्यूटर ऑपरेटर ने आरोप लगाया कि आरोपी इंगले और कपिले को मूर्तिजापुर विधानसभा क्षेत्र के विधायक का समर्थन प्राप्त था। मंदिर आहे, विधानसभेत हा प्रश्न उचलला का नाही? निश्चितपणे मी रिसर याच्या तारांकित प्रश्न सुद्धा टाकले होते। तारांकित प्रश्न चर्चेला आले नाही, याचा लक्षवेधी सुद्धा लावला होता। लक्षवेधीचं अध्यक्षाला, विधानसभेच्या अध्यक्षाला भेटलो। अध्यक्षांनी पहिल्या दिवशी त्याच्यावर स्वाक्षरी केली लावायच्या संदर्भात आणि मला संबंधित त्या ऑफिसमधून फोन सुद्धा आला की केव्हा लावायचा, तर मी सोमवारी लावायच्या सूचना त्यावेळेस दिल्या होत्या। परंतु स्थानिक हे अधिकाऱ्यांनी काय अशी जादू केली, कारण की हे अधिकारी, ज्या अधिकाऱ्यांनी महिलाचं शोषण केलं ते अधिकारी सांगतात की लक्षवेधी लागणार नाही। त्याच्यानंतर मी अध्यक्षाला 4 वेळ भेटलो, तरी सुद्धा अध्यक्षाला मी विनंती केली होती की एका महिलेवर अत्याचाराच्या संदर्भात लक्षवेधी आहे, आपल्या लाडक्या बहिणीच्या संदर्भात लक्षवेधी आहे। एका महिलेवर अत्याचार झाला, ती महिला गेल्या कित्येक वर्षापासून ऑफिसला चालली नाही, दहशतीपोटी, धाकापोटी की आपलं शोषण केलं जाईल, आपल्यावर अत्याचार केला जाईल। या अधिकाऱ्यांची एवढी दहशत त्या ऑफिसला आहे, त्याच्यावर कोणती कारवाई तर झाली नाही, पण याच्या दहशतीपोटी ती महिला गेल्या कित्येक दिवसापासून कामावर सुद्धा आली नाही। अशी सगळी सूचना मी विधानसभेच्या अध्यक्षाला केली आणि लक्षवेधी लावण्याच्या विनंती केल्या। परंतु अध्यक्षावर कोणी काय जादू केली? आमचे विधानसभेचे अध्यक्ष एक त्यांनी कुंभकर्णाची झोप घेतलेली आहे। या महाराष्ट्रामध्ये कोणावर, महिलावर अत्याचार होऊ द्या का शेतकऱ्यावर अन्याय होऊ द्या, आम्हाला त्याचं काही घेणं देणं नाही। आम्ही विरोधकाचा आवाज ऐकणार नाही। आम्ही कुंभकर्णासारखी झोप घेतलेली आहे, असं झोपीचं सोंग विधानसभेच्या अध्यक्षांनी घेतलं, म्हणून हा लक्षवेधी लागला नाही। म्हणून आम्ही रस्त्यावरची लढाई लढत आहोत। मी आज विधान भवनात अधिवेशनामध्ये गेलो नाही, कारण की ह्या महिलेला न्याय मला रस्त्यावर द्यायचा आहे। म्हणून आमच्या सर्व महिला, सर्व शेतकरी लोक, सर्व आम्ही ह्या ठिकाणी आज जोपर्यंत त्या महिलेला न्याय मिळत नाही, जोपर्यंत त्या अधिकाऱ्यावर कारवाई होत नाही, तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही। अध्यक्षांवर दबाव कोणी आणला, काय वाटतं तुम्हाला? स्थानिक लोकप्रतिनिधी कोण आणणार आहे? जे लोकप्रतिनिधी अशा अधिकाऱ्याला पाठीशी घालतात, ओ तुम्ही पहा, प्रत्येकाला आई बहिणी असतात, अशा महिलेच्या पाठीशी न राहता अशा अधिकाऱ्याच्या पाठीशी कोणी अधिकारी राहत असेल, कोणी राजकीय नेता राहत असेल, तर जनता त्याला त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। नाव सांगण्याचा प्रश्नच नाही। जगजाहीर सर्व या जिल्ह्यातील लोकांना माहीत आहे आणि कपिले आणि इंगळे नावाच्या अधिकाऱ्याच्या पाठीशी कोण उभा आहे। त्या महिलांना सुद्धा माहीत आहे की आपल्यावर अत्याचार कोण करू आलं। महिलावर अत्याचार करणाऱ्या अधिकाऱ्याशी कोणी जर पाठीशी राहत असेल तर त्याला त्या भाषेत उत्तर द्यायला नाही। या ठिकाणी एक 28-30 वर्षाची महिला 15/9/2015 पासून या पाणी पुरवठा विभाग मूर्तिजापूरमध्ये कंत्राटी कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून काम करत होते आणि आपला 3 ते 4 महिन्याचा पगार मिळाला नाही, म्हणून ती महिला संबंधित अधिकारी कपिले यांना पगार काढण्यासाठी त्यांना विनंती करते आणि कपिले आणि इंगळे हे दोन्ही मिळून तुझा पगार आम्ही काढून देतो, आमच्याशी संबंध प्रस्थापित कर, अशा पद्धतीची तिला शारीरिक शोषणाची मागणी करतात। आणि त्या कपिलेनं तर त्या महिलांच्या खांद्यावर हात टाकून अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न त्यावेळेस केला आणि त्या महिलांनी आरडाओरड करून तिथून पळ काढला। परंतु अद्यापर्यंत
त्या दोन्ही अधिकाऱ्यावर कोणत्याही प्रकारची प्रशासनानं कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. त्या प्रकरणामध्ये पोलीस स्टेशनमध्ये FIR सुद्धा दाखल झाला. FIR दाखल झाल्यानंतर नॉन बेलेबल ते गुन्हे होते. ठीक आहे, कोर्टानं अटकपूर्व जामीन दिल्याशिवाय हा भाग वेगळा आहे, परंतु प्रशासनानं आतापर्यंत त्याच्यात कारवाई करणं बंधनकारक होतं. म्हणून जोपर्यंत संबंधित अधिकाऱ्याला बडतर्फ करत नाही, निलंबनाची कारवाई ह्या ठिकाणून काढत नाही, शासनाला बडतर्फचा प्रस्ताव पाठवत नाही, तोपर्यंत त्या महिलेला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही ह्या कार्यालयामधून उठणार नाही. आता नेमकं काय झालं तुमचं, काय तक्रार काय होती? सर मी एक वर्षापासून म्हणजे पहिले माझा 3 महिन्याचा पगार नाही निघाला, म्हणून मी तिथले जे उपविभागीय अधिकारी श्री कपिले यांना वारंवार जाऊन विनंती करत होती, सर माझा पगार नाही निघाला. त्याच्यानंतर जे शाखा अभियंता होते इंगळे साहेब, त्यांना पण वारंवार विनंती करत होती, पण त्यांच्याकडून मला शरीरसुखाच्या मागणी होती. जर आमच्यासोबत शरीर संबंध जर प्रस्तावित केले नाही तर आम्ही तुझा पगार नाही काढू, मला मारून टाकायच्या धमक्यासुद्धा दिल्या. तिथले स्थानिक आमदार मूर्तिजापूरचे मला म्हणत होते, कपिले साहेब आमदार हे माझे बालपणीचे मित्र आहे, तू पोलीस स्टेशनला कंप्लेंट कर, अधिक कुठेही कोणत्याही अधिकाऱ्याकडे जा, माझं काहीही होणार नाही, असं मला वारंवार सांगत होते आणि माझ्यावर प्रेशर आणत होते. आणि आज 1 वर्षापासून मी कार्यालयात जात नाही आहे. मला ते रस्त्यात कुठेही मारून नाही टाकू शकतात, इतकी त्यांची दहशत वाढलेली आहे. श्री कपिले साहेब आणि इंगळे साहेब दोघांनी. तू आमच्यासोबत येशील नाही तर तुझा पगार काढणार नाही, ते म्हणजे असं मला मानसिक त्रास देत होते की ज्याच्यामुळे मला स्वतःची भीती वाटायला लागली. म्हणजे माझा जीव जाईपर्यंतही असे वागत होते माझ्याशी. तुम्ही जेव्हा कार्यालयात तक्रार दिली किंवा वरिष्ठांनी तुम्हाला काय म्हणजे रिप्लाय तुमच्या तक्रारी काय रिप्लाय दिला? काहीच रिप्लाय देत नव्हते, तू कुठेही जाय आमचं काहीच होणार नाही, कोणीच आमचं काहीही करणार नाही. कपिलेंनी आमदार मित्र असल्याचं सांगितलं, तर आमदारांशी बोलणं झालं कधी? माझं तर नाही झालं, मी आमदाराला कधीच भेटली नाही. आता मागणी काय? माझी मागणी हेच आहे, मला न्याय मिळावा आणि माझी नोकरी मिळावी. देखते रहिए द हिंद 24 न्यूज.